मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बुलढाण्यात सध्या लगीन सराई सुरू आहे। लग्न सोहळ्यात अनेक जण डीजे लावताना दिसत आहेत। अशातच डीजेच्या वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे दिसत आहे। तर काही ठिकाणी आक्षेपार्ह गाणी वाजवल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे। मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर कठोर स्वरूपाची कारवाई करणार असल्याची माहिती एसपी सुनील कडासे यांनी दिली आहे। आज गुरुवार 2 मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली। आतापर्यंत 22 डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे। शासनाच्या निर्देशानुसार 75% डेसिबल पेक्षा जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल। नागरिकांनी कायद्याचे पालन करून आनंद साजरा करावा। मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे एसपी सुनील कडासे म्हणाले। डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात। त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच असणार आहे। समारंभ सोहळ्यात डीजेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागेल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।